गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपल्याला ऑर्डर होती चॉकलेट केकची. 1 किलो चॉकलेट केक बनवायचा होता. त्यासाठी रेडीमेड प्रीमिक्स चॉकलेट प्रीमिक्सचा वापर केला आहे. मी 360 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन ते 7 इंचाच्या केक टिनमध्ये बेक करून घेतलं. केक बेक झाल्यानंतर तो पूर्ण थंड करून घेतला आणि त्याचे 3 लेयर करून घेतले. व्हिपिंग क्रीममध्ये सुद्धा मी थोडंसं चॉकलेट गणाचा वापर केला आणि मूस क्रीम तयार करून घेतली. त्याच्यानंतर चॉकलेट केक हा मी आज चॉकलेट गनाशने सोक केला. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपली क्रीमचा वापर केला आणि भरपूर असं चॉकलेट गनाश घातलं. चॉकलेट केकमध्ये महत्त्वाचं असतं ते चॉकलेट गनाश. चॉकलेट गणाचा वापर इथे मी व्यवस्थित केलेला आहे आणि त्यानंतर ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केकवरती स्प्रेड करून घेतलं. त्यानंतर केकची दुसरी स्लाइस मी ठेवून घेतली आणि साईडने सर्वप्रथम क्रीम लावून घेतली. असं केल्यामुळे आपला केक हा व्यवस्थित गोल होतो, उभा राहतो व्यवस्थित. चॉकलेट केक आहे त्याच्यामुळे क्रम्स निघतात, तर सर्वच केकला क्रम कोट करणं गरजेचं असतं. त्यानंतर चॉकलेट गनाशने सोक करून घेतलं आणि मग वरती क्रीम लावून घेतली. चॉकलेट केकचा आत्मा खरं तर चॉकलेट गनाशच असतं. चॉकलेट गनाशमुळे चॉकलेट केक खूप छान लागतो. त्यामुळे अजिबात हात न आखडता मी चॉकलेट गणाचा वापर आपल्या चॉकलेट केकमध्ये करत असते. त्यानंतर केकची तिसरी आणि शेवटची लेअरसुद्धा केकवर ठेवली आणि क्रमकोट करून घेतलं केकला आणि 15 मिनिटासाठी केक फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यानंतर या केकला मी फिनिशिंग देऊन घेते. आणखी एकदा क्रीमचा एक लेअर लावून घेतला आणि स्क्रॅपरच्या मदतीने अशा प्रकारे केकला फिनिशिंग देऊन घेणार आहोत आपण. केकच्या सर्व एजेस शार्प करणं अत्यंत गरजेचं असतं. केक जेवढा आपला चवीला छान असतो तेवढाच तो दिसायलाही सुंदर असावा लागतो. आणि अशा प्रकारे केक एकदम शार्प करून घेतलं. एक्स्ट्रा क्रीम काढून घेतली व्यवस्थित. कुठेही आपल्याला केक स्पॉन्ज दिसत नाही आहे आणि केकवरती क्रीम जास्त नाही पण कमीही अप्लाय करायची नाही. व्यवस्थित अशी क्रीम आपण केकवरती वापरायची आहे. शक्यतो मी केकसाठी वापरलेल्या सगळ्या वस्तू जरी धुवून ठेवलेल्या असल्या तरी स्वच्छ पुसून घेते. अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला केक बोर्ड स्वच्छ करणं. त्यासाठी मी टिश्यू पेपरच्या मदतीने केक बोर्डवर जी एक्स्ट्रा क्रीम लागलेली आहे ती स्वच्छ करून घेत आहे. आपला केक स्वच्छ छान दिसणं अत्यंत गरजेचं असतं आणि हायजेनिक तर असायलाच पाहिजे. टिश्यू पेपरने स्वच्छ केल्यानंतर एका स्वच्छ किचन नॅपकिनने सुद्धा मी थोडंसं ओलं केलं आणि आपला केक बोर्ड व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. त्यानंतर इथे आहे चॉकलेट गनाश. हे मी डार्क चॉकलेट आणि आपली व्हिपिंग क्रीम यापासून बनवलेलं आहे. अशा प्रकारे हे चॉकलेट गनाश मी कायम पायपिंग बॅगमध्ये काढून घेत असते. कालच मी एक चॉकलेट कपकेक केले होते, त्यासाठी वापरलेली ही क्रीम आहे, बॅग आहे. आणि हे जे ड्रिपिंग आहे केकवरती हे आर्टिफिशियल ड्रिपिंग आहे. चॉकलेट गनाशने हे आर्टिफिशियल ड्रिपिंग मी करून घेत आहे. त्यानंतर केकचा जो वरचा भाग आहे त्याला मी पूर्ण चॉकलेट गनाशने कव्हर केलेला आहे. चॉकलेट गनाश व्यवस्थित वापरायचं
साधारण इथे मी 150 ते 150 ग्रॅम चॉकलेट घेतलेलं होतं आणि त्याच्या अर्धी व्हिपिंग क्रीम वापरलेली आहे. आणि अशा प्रकारे व्यवस्थित अप्लाय केलं. माझं चॉकलेट गणाश छान झालं होतं. तुम्हाला माझा हातही वरती दिसू शकतो. चॉकलेट गणाशवरती त्याची शॅडो दिसते आपल्याला. त्याच्यानंतर क्रीमने अशा प्रकारे थोडी डिझाईन करून घेतली. ह्या नोझलवरती कुठलाही नंबर नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला नंबर सांगू शकत नाही आहे. आणि त्याच क्रीमने खालीसुद्धा थोडीशी बॉर्डर करून घेतली. या केकची ऑर्डर आदल्या दिवशी कन्फर्म झालेली असल्यामुळे केकवरती जे टॉपर लावायचे होते ते मी आदल्या दिवशी रात्री केले होते. त्यासाठी फार काही नाही, थोडंसं व्हाईट चॉकलेट वापरलं आणि त्याच्यावरती डार्क चॉकलेट अप्लाय केलं. हा चॉकलेटचा मोल्ड आपल्याला मार्केटमध्ये अगदी आरामात मिळतो. त्याच्यानंतर जे आपण वरती डिझाईन केलं होतं क्रीमने त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट गणाश वापरलं आणि हे आहे व्हाईट चॉकलेट गणाश. व्हाईट चॉकलेटमध्ये थोडंसं व्हिपिंग क्रीम घालून मेल्ट करून घेतलं होतं. छान लागतं व्हाईट चॉकलेट गणाशची टेस्ट खूप छान येते, मुलांना आवडते. आता इथे माझ्याकडे बर्थडेचं टॉपर होतं, ते स्वच्छ किचन नॅपकिनने स्वच्छ केलं आणि त्याचा खालचा भाग मी कट केला आणि तो मध्ये आपल्या केकच्या मध्ये अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घेतलं. छान दिसतो त्यामुळे केक. माझ्याकडे अशा प्रकारे सिल्वर डस्ट आहे, ते थोडंसं केकवरती अप्लाय केलेलं आहे. केकला शायनिंग छान येते, छान दिसतो केक आणि केकचा फायनल लुक पूर्णपणे बदलून जातो. हा केक आपला झालेला आहे जवळजवळ 1100 ग्रॅमचा. 90 ग्रॅम तर आपल्या केक बेसचं वजन असणार आहे आणि हा आहे आपल्या केकचं फायनल लुक. हा केक मी सेल केलेला आहे 750 रुपयाला. थँक्यू.